नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचच्या वतीनं मी अभिजित तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। या ठिकाणी आज आपण 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीच्या अनुषंगानं महत्त्वाच्या असणाऱ्या प्रश्नांचा भाग 24 पाहणार आहे। त्यामुळे जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या या भरतीसाठी तयारी करत आहात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा। आता पाहूयात मागच्या व्हिडिओमधील सराव प्रश्नाचं उत्तर। प्रश्न काय होता? गंगा नदी कोणत्या राज्यामध्ये उगम पावते? या ठिकाणी पाहायचं गंगा नदी आहे ती उत्तराखंड या राज्यामध्ये गंगोत्री या ठिकाणी उगम पावते। म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3। त्यासोबतच पाहायचं आहे की गंगा नदी आहे ती गंगोत्री नावाच्या हिमनदीतून निघते। तसेच अलकनंदा आणि भागीरथी या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर गंगा म्हणतात। ठीक आहे। तर या ठिकाणी पहा, दीक्षा गायकवाड, हरिभाऊ वाईकर, नीलम पडवी, राणी वाघमोडे, रविता होळी, यशवंत हो जयवंत अजित, काजल उपरे, अशरोबा पाचपोळे, रुपेश बुरानवार, पठारे, लहू दावणे, मानसी, फैज शेख, संदीप शिंदे आणि बीजी फिटनेस या सर्वांनी या प्रश्नाचं बरोबर उत्तर दिलेलं आहे। सर्वांचं अभिनंदन। त्यासोबतच जर तुम्हाला देखील वाटत असेल की तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवण्यात यावी तर हा व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा आणि शेवटी विचारलेल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर द्या। जर तुम्हाला बरोबर उत्तर देता आलं तर तुमची कमेंट पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवण्यात येईल। चला तर मग आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। पहिला प्रश्न आहे, न्यूटनच्या गतिविषयक कोणत्या नियमाला जडत्वाचा नियम असेही म्हणतात? या ठिकाणी पाहायचं आहे, न्यूटनने 3 नियम सांगितले। गतीचे 3 नियम न्यूटनने सांगितलेले आहेत। पहिला होता तो काय आहे की एखादी वस्तू जर एका समान जागेवर असेल आणि त्याच्यामध्ये कोणतीही हालचाल नसेल तर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बल कार्यरत नसतं। यालाच काय म्हणतात? तर ती वस्तू ही जड अवस्थेत आहे। म्हणजेच पहिल्या नियमाला काय म्हणायचं? न्यूटनचा जडत्वाचा नियम। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। न्यूटनचा पहिला नियम म्हणजे जडत्वाचा नियम। दुसरा नियम काय सांगतो की वस्तूवर जर आपण बल लावलं तर ते बल हे त्या वस्तूचं वस्तुमान आणि त्या वस्तूला निर्माण झालेला संवेग यांच्या गुणाकारा इतकं असतं, असं दुसरा नियम सांगतो। आणि तिसरा नियम काय सांगतो? तर प्रत्येक वस्तूवर जेव्हा आपण बल लावतो तेव्हा ती वस्तू देखील आपल्यावर प्रतिबल लावते। ठीक आहे। म्हणजे या ठिकाणी लक्षात ठेवायचं, पहिला नियम जडत्वाचा नियम, दुसरा नियम बलाचा नियम, तिसरा नियम बल प्रतिबल नियम। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, पश्चिम रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे? या ठिकाणी पहा, महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे 2 विभाग आहेत। एक आहे पश्चिम विभाग आणि दुसरा आहे मध्य विभाग। मग या ठिकाणी पहा, पश्चिम विभागाचं जे मुख्यालय आहे ते कुठे आहे? मुंबईतील CSMT म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी आहे। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1। त्यासोबतच मध्य विभागाचं मुख्यालय कुठे आहे? ते देखील मुंबई या ठिकाणीच आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी हुतात्मा दिन कोणता? या ठिकाणी पहा, 30 जानेवारी 1948 ला नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधी यांची गोळी घालून हत्या केली होती। म्हणून 30 जानेवारी हा दिवस आहे तो हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो। ठीक आहे। म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, 2024 या सत्राच्या IPL इंडियन प्रीमियर लीग विजेत्या संघाचा कर्णधार कोण होता? या ठिकाणी पाहायचं आहे, 2024 ची IPL कोणी जिंकली? कोलकाता नाईट रायडर्स। आणि कप्तान कोण होता? श्रेयस अय्यर। म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3। ठीक आहे। आता या ठिकाणी पाहायला गेलं तर यावर्षी देखील IPL सुरू आहे आणि या ठिकाणी सर्वाधिक वेगवान शतक मारण्याचा विक्रम कोणी केला या वर्षीच्या IPL मध्ये? तर सर्वात लहान वयाचा खेळाडू वैभव सूर्यवंशी। ठीक आहे। तो कोणत्या टीम मध्ये आहे, काय आहे हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिलेलं होतं। प्रश्न क्रमांक 5, चंद्रयान 2 मोहिमेतील लँडरचे नाव काय होते? या ठिकाणी पहा, चंद्रयान 2 मोहीम त्यामध्ये काय काय होतं? तर GSLV मार्क 3, विक्रम आणि प्रज्ञान। तर या ठिकाणी पहा, हे यान ज्या मिसाईलनं अंतराळात सोडलं गेलं त्याचं नाव काय होतं? GSLV मार्क 3। ठीक आहे। तर त्या ठिकाणी उतरण्यासाठी ज्या लँडरचा उपयोग केला गेला त्याचं नाव काय होतं? तर विक्रम। आणि शेवटी त्या ठिकाणी फिरण्यासाठी एक रोवर वापरण्यात आलं, त्याचं नाव काय होतं?
प्रज्ञान, म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? लँडरचं नाव विक्रम, पर्याय 2. आणि रोवरचं विचारलं तर प्रज्ञान, आणि अंतराळयानाचं विचारलं तर किंवा मिसाईलचं विचारलं तर GSLV Mark 3. प्रश्न क्रमांक 6. पदार्थाच्या गतिमान अवस्थेमुळे पदार्थास प्राप्त झालेल्या ऊर्जेस टिंबटिंब ऊर्जा म्हणतात. त्या ठिकाणी पहा, जर एखादी वस्तू गतिमान अवस्थेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये काय म्हणायचं? गतीज ऊर्जा आहे असं म्हणायचं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. त्यासोबतच जर एखाद्या ठिकाणी साठवली गेली असेल तर त्याच्यामध्ये कोणती ऊर्जा असेल? स्थितीज ऊर्जा. उदाहरणार्थ काय? धरणाचं पाणी. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी पाण्यात विरघळणारे वॉटर सोल्युबल विटॅमिन कोणते? या ठिकाणी पाहायचं विटॅमिन कोणती? A, B, C, D, E, K ही विटॅमिन्स आहेत. ठीक आहे. मग यापैकी पहा, काही विटॅमिन्स अशी आहेत, काही जीवनसत्व अशी आहेत जी मेदामध्ये विरघळतात, तर काही अशी आहेत जी पाण्यामध्ये विरघळतात. तर या ठिकाणी पाहायचं आहे मेदामध्ये कोणती विरघळतात, तर विटॅमिन A, विटॅमिन D, विटॅमिन E आणि विटॅमिन K ही 4 आहेत ती काय करतात? मेदामध्ये विरघळतात. त्यासोबतच विटॅमिन C आणि विटॅमिन B चा गट कशामध्ये विरघळतो? पाण्यामध्ये विरघळतो, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? पर्याय 2. विटॅमिन C हे पाण्यामध्ये विरघळणारे विटॅमिन म्हणजे जीवनसत्व आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. खाण्याच्या सोड्याचे रासायनिक नाव काय? या ठिकाणी पहा, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे चुना, सोडियम कार्बोनेट म्हणजे धुण्याचा सोडा, सोडियम क्लोराईड म्हणजे मीठ आणि सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, म्हणजे आपलं उत्तर काय या ठिकाणी? पर्याय 4. कसा लिहायचा? NaHCO3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 9. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? या ठिकाणी पाहायचं आहे स्वामी विवेकानंद म्हणजेच नरेंद्रनाथ दत्त यांचा जन्म आहे तो 12 जानेवारी 1863 ला. कधी? 12 जानेवारी 1863 ला कलकत्ता या ठिकाणी झाला होता. ठीक आहे, म्हणजे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये झाला होता. तर या ठिकाणी पाहायचं आहे त्यांचा जन्मदिवस म्हणजेच 12 जानेवारी हा दिवस आहे तो 1985 पासून भारतामध्ये राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो, म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं की 1984 ला भारत सरकारनं 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि 1985 ला पहिला राष्ट्रीय युवक दिन साजरा करण्यात आला होता. ठीक आहे. त्याचबरोबर यांच्यावर आणखी कोणते प्रश्न येतील? स्वामी विवेकानंद यांच्या गुरुचे नाव काय होते? रामकृष्ण परमहंस. आणि त्यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 10. रॅमन मॅग्सेसे पुरस्कार हा रॅमन मॅग्सेसे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 1958 पासून दिला जातो. ते कोणत्या देशाचे अध्यक्ष होते? या ठिकाणी पाहायचं आहे 1957 ला. कधी? 1957 ला फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅग्सेसे यांचा अचानक मृत्यू झाला आणि मित्रांनो 1958 पासून त्यांच्या स्मरणार्थ रॅमन मॅग्सेसे पुरस्कार दिला जातो, म्हणजे आपलं उत्तर काय? ते फिलिपिन्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदा कोणत्या भारतीय व्यक्तीला रॅमन मॅग्सेसे पुरस्कार मिळाला होता? विनोबा भावे. ठीक आहे, आचार्य विनोबा भावे. आता या ठिकाणी आपण महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव ऑलरेडी करत आहोत. त्यासोबतच जर तुम्हाला पोलीस भरती, तलाठी भरती या परीक्षांसाठी दररोज 100 प्रश्नांची क्विज सोडवायची आहे, तर त्यासाठी काय करायला लागेल? तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला लागेल, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सरावासाठी 100 प्रश्न देत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला असं वाटत असेल की जास्तीत जास्त सराव करावा, तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. आपल्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यासोबतच आपलं चॅनल जॉईन करण्याचा आणखी एक फायदा होणार आहे की आपल्याला सराव प्रश्नांसोबतच दररोज महत्त्वाच्या अपडेट्स आणि चालू घडामोडी यांचा देखील सराव करता येणार आहे. त्यामुळे जर तुम्ही स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहात तर आपलं चॅनल नक्की जॉईन करा. चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. लिंक जर ओपन होत नसेल तर दिलेल्या नंबरवर जॉईन असा मेसेज पाठवा. पुढे पहा,
प्रश्न क्रमांक 11, राजवाड्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते? या ठिकाणी पाहायचं आहे गुलाबी शहर, दगडांचे शहर, राजवाड्यांचे शहर ही नावं लक्षात ठेवायची आहेत. ठीक आहे, कोणते शहर कोणत्या नावाने ओळखलं जातं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. तर या ठिकाणी पहा राजवाड्यांचे शहर कोणतं? कोलकाता, पर्याय 3. प्रश्न क्रमांक 12, समर ऑलिम्पिक गेम्स 2024 कोठे पार पडले? या ठिकाणी पाहायचं समर ऑलिम्पिक्स म्हणजे काय? त्या रेग्युलरच्या ऑलिम्पिक स्पर्धा आहेत त्या. तर 2024 मध्ये कुठे पार पडल्या? फ्रान्समधील पॅरिस या ठिकाणी, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. त्यासोबतच 2024च्या पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा कुठे पार पडल्या? त्या देखील पॅरिसमध्ये पार पडल्या. त्यासोबतच 2022च्या विंटर ऑलिम्पिक स्पर्धा कुठे पार पडल्या होत्या? तर चीनमधील बीजिंग या ठिकाणी पार पडल्या होत्या. त्यासोबतच पाहायचं आहे 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धा जपानमधील टोकियो, 2024च्या फ्रान्समधील पॅरिस आणि 2028च्या कुठे पार पडतील? तर त्या अमेरिकेतील लॉस एंजेलिस या ठिकाणी पार पडतील. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 13, खालील दिवसांचा योग्य क्रम लावल्यास मधोमध कोणता शब्द येईल? या ठिकाणी पाहायचं आहे गांधी जयंती 2 ऑक्टोबर, स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट, शिक्षक दिन 5 सप्टेंबर, बाल दिन 14 नोव्हेंबर, प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी, म्हणजे या ठिकाणी 1 नंबर. ठीक आहे, त्यानंतर स्वातंत्र्य दिन 2 नंबर, शिक्षक दिन 3 नंबर, गांधी जयंती 4 नंबर आणि बालदिन हा 5 नंबरला येणार आहे. मग या ठिकाणी पहा तिसऱ्या क्रमांकाला कोण आहे? मधोमध कोण आहे? शिक्षक दिन, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 14, थॉमस चषक हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मित्रांनो, थॉमस चषक ही पुरुषांची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा आहे, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 15, तुकाराम महाराज पालखी महामार्ग कोणता? या ठिकाणी पहा तुकाराम महाराजांची पालखी आहे ती देहूमधून निघते आणि पंढरपूरला जाते, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. त्यासोबतच संत ज्ञानेश्वरांची पालखी आहे ती आळंदीमधून निघते आणि पंढरपूरला जाते. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 16, दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना सार्क चे मुख्यालय कोठे आहे? या ठिकाणी पहा सार्क म्हणजे काय? दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकारी संघटना म्हणजे साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. तर मित्रांनो, याची स्थापना कधी झाली होती? 8 डिसेंबर 1985 आणि मुख्यालय कुठे आहे? नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत? 8 सदस्य आहेत. कोण कोण आहेत? अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका. ठीक आहे, हे 8 देश याच्यामध्ये सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 17, कथकली हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे? या ठिकाणी पाहायचं आंध्र प्रदेशमध्ये कुचिपुडी, कर्नाटकमध्ये यक्षगान, तमिळनाडूमध्ये भरतनाट्यम आणि केरळमध्ये कथकली आणि मोहिनीअट्टम, म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 केरळ. इतर राज्यांचं देखील लक्षात ठेवा. त्याचबरोबर पहा उत्तर प्रदेशमध्ये कथक हा नृत्य प्रकार प्रसिद्ध आहे. गुजरातमध्ये गेलो तर काय असणार आहे? गरबा आणि महाराष्ट्रामध्ये लावणी. ठीक आहे, पुढे पहा प्रश्न क्रमांक 18, पुढील पैकी कोणता देश संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचा कायमस्वरूपी सदस्य नाही? या ठिकाणी पहा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य असणारे देश कोणते? 5 देश आहेत. कोणते कोणते? तर चीन, फ्रान्स, रशिया, युनायटेड किंगडम आणि अमेरिका असे 5 देश आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? अमेरिका, रशिया, चीन सदस्य आहेत, परंतु जर्मनी आहे का? नाही, म्हणजे पर्याय 3 जर्मनी हा UNSC चा कायमस्वरूपी सदस्य नाही. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे? या ठिकाणी पहा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती भाग आहेत? 22 भाग आहेत. तर या ठिकाणी पहा त्यापैकी पहिला भाग संघराज्य आणि त्याचं क्षेत्र, दुसरा भाग नागरिकत्व, तिसरा भाग मूलभूत हक्क, चौथा भाग मार्गदर्शक तत्वे आणि 4A मूलभूत कर्तव्य. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? राज्यघटनेच्या 4थ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वे देण्यात आली आहेत, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे,
पुढे पहा प्रश्न क्रमांक 20. भारतात घटनादुरुस्तीचे अधिकार कोणास आहेत? या ठिकाणी पहा, भारतामध्ये जी घटनादुरुस्ती केली जाते ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 नुसार. आणि मित्रांनो, या कलमानुसार भारताची संसद म्हणजेच कायदेमंडळ घटनादुरुस्ती करू शकते. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. ठीक आहे, कायदेमंडळाला घटनादुरुस्ती करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोठे आहे? या ठिकाणी पहा, 1989 ला महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी म्हणजेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ स्थापन करण्यात आलं होतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3 नाशिक. वर्ष कोणतं होतं? 1989. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22. कमी पावसाचा परिणाम खालीलपैकी कोणत्या विद्युत केंद्रावर होईल? या ठिकाणी पाहायचं आहे, ज्या ठिकाणी जलविद्युत निर्मिती होते त्या ठिकाणी जर कमी पाऊस पडला तर त्या ठिकाणी काय होईल? विद्युत निर्मितीवर परिणाम होईल. ठीक आहे. मग त्याचप्रमाणे पहा, या ठिकाणी परळी वैजनाथ कुठे आहे? बीड मध्ये. या ठिकाणी काय आहे? औष्णिक विद्युत केंद्र. कोराडी नागपूर औष्णिक विद्युत केंद्र, एकलहरे नाशिक औष्णिक विद्युत केंद्र. म्हणजे या ठिकाणी मित्रांनो, या तिन्ही ठिकाणी पाण्याची आवश्यकता फारशी नाही, त्यामुळे जर पाऊस कमी पडला तरी देखील या ठिकाणी विद्युत निर्मितीवर परिणाम होणार आहे का? नाही होणार आहे. परंतु कोयना काय आहे? जलविद्युत प्रकल्प आहे आणि या ठिकाणी जर पाऊस कमी पडला तर त्यामुळे विद्युत निर्मिती करणं अशक्य होईल. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 4 कोयना या ठिकाणी जर कमी पाऊस पडला तर विद्युत केंद्रावर परिणाम होईल. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23. कोटा शहर हे कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? कोटा शहर कोणत्या राज्यामध्ये आहे? राजस्थानमध्ये आहे. आणि कोणत्या नदीच्या किनाऱ्यावर आहे? तर चंबळ नदीच्या किनाऱ्यावर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो? या ठिकाणी पहा, काय झालं होतं? 1919 ला सिडने रौलट यानं काय केलं होतं? एक कायदा प्रस्तावित केला होता, ज्या कायद्यानुसार इंग्रजांना कोणत्याही भारतीय व्यक्तीला बिना चौकशी अटक करण्याचा अधिकार मिळालेला होता. आणि मित्रांनो, या अन्यायालाच आपण काय म्हटलं की हा काळा कायदा आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? रौलट कायद्याला आपण काय म्हटलं? काळा कायदा. म्हणजे पर्याय 4. कधी आला होता कायदा? 1919. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25. नर्मदा नदीवरील बहुचर्चित प्रकल्प कोणता? या ठिकाणी पहा, शिवसागर कोयना नदीवर आहे. ठीक आहे. आणि मित्रांनो, नर्मदा नदीवर गुजरात राज्यातील नर्मदा या जिल्ह्यामध्ये सरदार सरोवर हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4 सरदार प्रकल्प आहे तो नर्मदा नदीवर आहे. ठीक आहे. राज्य कोणतं? गुजरात. जिल्हा कोणता? तर नर्मदा जिल्हा. आणि ठिकाण कोणतं किंवा गाव कोणतं? तर नवागाव केवडिया या ठिकाणी हा प्रकल्प बांधण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे की या ठिकाणी भारतातील आणि जगातील सर्वात उंच पुतळा स्टॅच्यू ऑफ युनिटी उभा आहे. ठीक आहे. त्याची उंची किती? 182 मीटर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26. भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर खालीलपैकी कोणते बंदर नाही? या ठिकाणी पाहायचं आहे, हा भारत आहे. या ठिकाणी महाराष्ट्र, या ठिकाणी गोवा, या ठिकाणी कर्नाटक, या ठिकाणी केरळ, या ठिकाणी तमिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल. मग या ठिकाणी पहा, कोची केरळमध्ये आहे. कोणता किनारा? पश्चिम किनारा. मंगळूर कर्नाटकमध्ये आहे. कोणता किनारा? पश्चिम किनारा. मार्मागोवा गोव्यामध्ये आहे. कोणता किनारा? पश्चिम किनारा. परंतु हल्दिया कुठे आहे? पश्चिम बंगालमध्ये आहे. म्हणजे कोणता किनारा? पूर्व किनारा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 2 हल्दिया हे बंदर पूर्व किनाऱ्यावर आहे, पश्चिम किनाऱ्यावर नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27. पंचमढी व चिखलदरा ही थंड हवेची ठिकाणे कोणत्या पर्वतावर आहेत? त्या ठिकाणी पहा, पंचमढी कुठे आहे? मध्य प्रदेशमध्ये. आणि चिखलदरा कुठे आहे? महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि मित्रांनो, दोन्ही आहेत ती सातपुडा पर्वत रांगेमध्ये आहेत. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28. मराठी भाषेतील पहिली सामाजिक कादंबरी यमुना पर्यटन कोणी लिहिली? या ठिकाणी पहा, यमुना पर्यटन ही कादंबरी आहे ती बाबा पदमनजी यांनी
1857 ला लिहिली होती. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. काय झालं होतं, बाबा पदमनजी आहेत ते यमुनेच्या काठावर फिरत होते आणि त्यावेळी त्यांनी काय पाहिलं, तर विधवांची दयनीय अवस्था पाहिली आणि मित्रांनो त्यासाठी त्यांनी ही कादंबरी लिहिली. ठीक आहे. त्यासोबतच मित्रांनो ख्रिश्चन धर्म स्वीकारणारे समाजसुधारक कोण होते, बाबा पदमनजी. त्यासोबतच पंडिता रमाबाई. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 29, हिराकूड धरण कोणत्या नदीवर आहे. मित्रांनो या ठिकाणी पहा, हिराकूड धरण हे कुठे आहे, ओडिसा या राज्यामध्ये महानदीवर आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. हे भारतातील सर्वात लांब धरण आहे, सर्वात जास्त लांबी असणारं धरण आहे. ठीक आहे. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 30, आगरतळा कोणत्या राज्याची राजधानी आहे. या ठिकाणी पाहायचं आहे आपल्याला भारतामध्ये जी ईशान्येकडील 7 राज्य माहित आहेत त्यांच्या राजधानी आपल्याला पाठ ठेवायचे आहेत, कारण त्यावर कधीही प्रश्न येतो. राज्य कोणती कोणती आहेत, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, त्रिपुरा, आसाम, नागालँड आणि मणिपूर. तर या ठिकाणी यांच्या राजधानी कोणत्या आहेत, अरुणाचल प्रदेशची इटानगर, मेघालयची शिलाँग, मिझोरमची ऐझवाल, नागालँडची कोहिमा, मणिपूरची इम्फाळ, आसामची दिसपूर आणि त्रिपुराची आगरताळा. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, आगरताळा ही त्रिपुरा राज्याची राजधानी आहे. म्हणजे पर्याय 1 हे आपलं उत्तर आहे. त्यासोबतच आपल्याला इतर 6 राज्यांच्या देखील राजधान्या पाठ ठेवायच्या आहेत, आता सांगितल्या. ठीक आहे. थांबा आणि स्किप न करता पूर्ण माहिती व्यवस्थित पहा. जर तुम्ही 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचे प्रश्न आणि महत्त्वाच्या प्रश्नपत्रिकांचा सराव करायचा आहे, तर तुमच्यासाठीच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच घेऊन आलेला आहे. 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिकांचा संच, ज्यामध्ये तुम्हाला 10 प्रश्नपत्रिका फक्त 25 रुपयांना मिळणार आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरण मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव करायचा आहे आणि चांगले गुण मिळवायचे आहेत तर तुम्ही हा संच नक्की विकत घ्या. जर तुम्हाला हा संच कसा आहे हे पाहायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये दिली जाईल. त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या कॉन्टॅक्ट देहाधिकारी या लिंकवरून टेलिग्रामवर आपल्या ॲडमिनला डेमो असा मेसेज पाठवायचा आहे. त्यानंतर ॲडमिन तुम्हाला एक डेमो प्रश्नपत्रिका फ्रीमध्ये देईल. ती प्रश्नपत्रिका पहा, सोडवा आणि आवडल्यास तुम्ही हा संच विकत घेऊ शकता. प्रश्न क्रमांक 31, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यात विशेषण कोणते. या ठिकाणी पाहायचं आहे विशेषण म्हणजे काय, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं, विशेषण. मग या ठिकाणी पहा या वाक्यामध्ये नाम कोणतं आलेलं आहे, घोड्याने हे नाम आहे आणि त्याबद्दल अधिक माहिती कोणता शब्द सांगतोय, तर चपळ. घोडा कसा आहे, चपळ आहे. म्हणजे या ठिकाणी चपळ हे विशेषण या वाक्यामध्ये आलेलं आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 32, मी कादंबरी लिहीन या वाक्यातील काळ ओळखा. या ठिकाणी पहा लिहीन म्हणजे काय, ही क्रिया भविष्य काळामध्ये घडेल. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2 भविष्यकाळ. भूतकाळामध्ये कसं होईल, मी कादंबरी लिहिली आणि वर्तमान काळामध्ये मी कादंबरी लिहितो किंवा मी कादंबरी लिहित आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, भावे प्रयोगाचे उदाहरण ओळखा. या ठिकाणी पहा प्रयोग आपण कसा ओळखतो, जर वाक्यातील क्रियापद हे वाक्यातील कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्तरी प्रयोग असतो, जर कर्माच्या लिंगवचनानुसार बदललं तर कर्मणी प्रयोग असतो आणि जर दोन्हीनुसार बदलत नसेल तर भावे प्रयोग असतो. मग या ठिकाणी पहा आईने मुलीस समजावले आणि आईने मुलास समजावले. कर्माचं लिंग बदललं तरी समजावले बदललं का, नाही बदललं. त्यासोबतच आईने समजावले, बाबांनी समजावले. या ठिकाणी देखील काय झालं, कर्त्याचं लिंग बदललं तरी देखील क्रियापदाचं रूप नाही बदललं. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 मध्ये काय झालं, भावे प्रयोग आलेला आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. पर्याय 1 मध्ये पहा, तो मुलगा पेरू खातो, ती मुलगी पेरू खाते. या ठिकाणी काय झालं, तर कर्तरी प्रयोग. सिंहाकडून गाय मारली गेली. या ठिकाणी काय होतंय, इंग्रजीतील पॅसिव्ह वॉइस सारखी रचना आहे. म्हणजे कर्मकर्तरी किंवा नवीन कर्मणी प्रयोग. आणि मी कामावरून आताच आलो, यामध्ये काय होतंय,
तर कर्त्यानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय. जसं की मी आताच आलो, मी आताच आले. जर पुरुष सांगत असेल तर आलो आणि स्त्री सांगत असेल तर आले, म्हणून या ठिकाणी कर्तरी प्रयोग आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 34. निळकंठ या शब्दाचा समास कोणता? आता याचा विग्रह कसा होतो? निळा आहे कंठ ज्याचा असा तो महादेव. मग या ठिकाणी पाहायचं आहे काय होतंय, तर या शब्दातील दोन्ही पद महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होतोय. आणि आपण काय पाहिलं होतं, जर तुम्ही A to Z मराठी व्याकरण सिरीज पाहिली असेल तर त्याच्यामध्ये आपण प्रयोग, समास यासारखे अनेक टॉपिक पाहिलेले आहेत आणि पूर्णपणे स्पष्टीकरणासह पाहिलेले आहेत. त्यामुळे जर तुम्ही अजूनही ती सिरीज पाहिली नसेल तर ती सिरीज नक्की पहा. आता या ठिकाणी पहा आपण काय पाहिलं होतं, जर पहिलं पद महत्वाचं असेल तर अव्ययभाव समास, जर दुसरं पद महत्वाचं असेल तर तत्पुरुष समास, दोन्ही पदे महत्वाची असतील तर द्वंद्व समास आणि दोन्ही पदे महत्वाची नसून तिसऱ्या पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही समास. म्हणजे या ठिकाणी काय होतोय, तिसऱ्या पदाचा बोध होतोय म्हणून बहुव्रीही समास असणार आहे. म्हणजे पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. व्यंजन अधिक स्वर बरोबर. या ठिकाणी पहा काही क्रायटेरिया असतो. जेव्हा दोन सजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा दीर्घ स्वर तयार होतो. जेव्हा दोन विजातीय स्वर एकत्र येतात तेव्हा संयुक्त स्वर तयार होतो. त्याचबरोबर जेव्हा एक व्यंजन आणि एक स्वर एकत्र येतो तेव्हा काय बनतं, अक्षर बनतं. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. आणि समजा जर दोन व्यंजन एकत्र आले तर काय बनतं, तर त्या ठिकाणी संयुक्त व्यंजन बनतं. त्याच प्रकारे जर दोन व्यंजन अधिक एक स्वर एकत्र आला तर त्या ठिकाणी काय बनतं, जोडाक्षर बनतं. लक्षात ठेवायचं आहे, अक्षर म्हणजे व्यंजन अधिक स्वर आणि जोडाक्षर म्हणजे व्यंजन अधिक स्वर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36. सीताने डाळिंब खाल्ले, प्रयोग ओळखा. या ठिकाणी पहा, सीताने 1 डाळिंब खाल्ले, सीताने 2 डाळिंब खाल्ली. या ठिकाणी काय होतंय, तर या वाक्यामध्ये डाळिंब हे कर्म आहे आणि कर्मानुसार क्रियापदाचं रूप बदलतंय म्हणून कर्मणी प्रयोग आलेला आहे. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. सीताने 1 डाळिंब खाल्ले, सीताने 2 डाळिंबे खाल्ली. या ठिकाणी काय होतं, खाल्लेचं खाल्ली होतं. कधी होतं, कर्माचं वचन बदलल्यानंतर, म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 37. मितव्ययी म्हणजे. या ठिकाणी पहा, व्यय म्हणजे काय, खर्च करणे, आणि मित म्हणजे काय, कमी. म्हणजे या ठिकाणी मितव्ययी म्हणजे काय असणार आहे, कमी खर्च करणे, कमी खर्च करणारा म्हणजेच काटकसरीने राहणारा. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि कमी बोलणाऱ्याला काय म्हणायचं, मितभाषी असं म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38. पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. मित्रांनो, पायापासून डोक्यापर्यंत म्हणजे काय, आपाद मस्तक. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39. जगन्नाथ शब्दाचा विग्रह कसा होईल? जगन्नाथचा विग्रह होतो जगत अधिक नाथ. म्हणजे आपलं उत्तर पर्याय 3. काय होतं, त पुढे न आलं म्हणजे काय झालं, कठोर व्यंजनापुढे अनुनासिक आलं तर काय होतं, कठोर व्यंजनाचं रूपांतर आहे ते त्याच्याच गटातील अनुनासिकामध्ये होतं. म्हणजे काय होणार आहे, तसं रूपांतर देखील न मध्ये होणार आहे म्हणून 2 न आले. ठीक आहे. काय झालं, जगत अधिक नाथ, जगन्नाथ. प्रश्न क्रमांक 40. नवरात्र या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल? याचा विग्रह कसा होतो, नवरात्रींचा समूह. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर काही वेळा याचा समास देखील विचारला जाणार आहे. काय असणार आहे समास, तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं, ज्यावेळी सामासिक शब्दातील पहिलं पद हे संख्यावाचक विशेषण असतं आणि पूर्ण शब्द हा एक समूह दाखवतो तेव्हा त्या ठिकाणी द्विगु समास असतो. म्हणजे या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं, नवरात्रमध्ये द्विगु समास आलेला आहे. विग्रह कसा, नवरात्रींचा समूह. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने वापरलेला आहे? या ठिकाणी पहा, पर्याय 1 काय आहे, त्याचा पक्ष घेऊन भांडायला येऊ नकोस. म्हणजे त्याची बाजू. या ठिकाणी पक्ष म्हणजे काय, तर बाजू. दुसऱ्यामध्ये पहा, तो एका पक्षाचा पुढारी आहे. म्हणजे त्या ठिकाणी पहा, पक्ष म्हणजे काय, संघटना. त्या जखमी पक्षाला कसे ओढता येईल, या ठिकाणी पक्षी म्हणजे काय आलं, नाम आलं. आणि या ठिकाणी पर्याय 4 पहा, प्रत्येक मराठी महिन्यात 2 पक्ष असतात म्हणजे 2 पंधरवडे असतात. म्हणजे या ठिकाणी पर्याय 4 मध्ये पक्ष हा शब्द पंधरवडा या अर्थाने आलेला आहे.
प्रश्न क्रमांक 42, वंदन या शब्दातील अनुस्वार काढून टाकल्यास नवीन होणाऱ्या शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? आता या ठिकाणी पहा, वंदन मधील अनुस्वार काढला तर काय होतंय? वंदनचं वदन होतं आणि याचा अर्थ काय असतो? वदन म्हणजे तोंड, मुख, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 1. ठीक आहे, मुख म्हणजेच वदन. प्रश्न क्रमांक 43, मराठी व्याकरणाचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? या ठिकाणी पहा, ज्याप्रमाणे संस्कृतमधील व्याकरण हे पाणिनी यांनी लिहिलं, त्याच प्रकारे मराठीमध्ये व्याकरणामध्ये सर्वाधिक योगदान हे दादोबा पांडुरंग तडखरकर यांनी केलं, म्हणून या ठिकाणी त्यांना काय म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. दादोबा पांडुरंग तडखरकर यांना मराठी भाषेचे पाणिनी म्हणतात. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी वेगळ्या अर्थाची म्हण ओळखा. या ठिकाणी पहा, आग रामेश्वरी, बंब सोमेश्वरी, डोळ्यात केर, कानात फुंकर, आग डोळ्याला, लोणी टाळ्याला, आयत्या बिळावर नागोबा. या ठिकाणी पहा, पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या म्हणीचा अर्थ काय असतो? की प्रॉब्लेम एका ठिकाणी असणं आणि उपाय दुसऱ्या ठिकाणी करणं. या तिन्ही म्हणींचा अर्थ हाच आहे की समस्या एका ठिकाणी असणं आणि उपाय दुसऱ्याच ठिकाणी करणं. परंतु चौथ्या म्हणीचा अर्थ काय होतो? की एखाद्या गोष्टीवर आपला हक्क नसताना देखील त्यावर हक्क दाखवणं, म्हणजे पर्याय 4 काय आहे? विसंगत आहे, वेगळ्या अर्थाचा आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, भीष्म प्रतिज्ञा या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? या ठिकाणी पहा, भीष्म प्रतिज्ञा म्हणजेच खडतर प्रतिज्ञा, पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 46, खालील रिकाम्या जागी पर्यायातील कोणत्या गटाची अक्षरे वापरल्यास दिलेले शब्द अर्थपूर्ण होतील? या ठिकाणी पहा, हस्तक, पुस्तक आणि मस्तक, म पु ह हे योग्य प्रकारे बसतं, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 2. ठीक आहे. या ठिकाणी रास्तक नावाचा शब्द नसतो किंवा वस्तक नावाचा शब्द नसतो. पुढे पहा, प्रश्न क्रमांक 47, केशवसूत हे टोपण नाव कोणाचे? या ठिकाणी पाहायचं आहे, प्र के अत्रे हे कोण होते? केशव कुमार. आणि कृ के दामले हे कोण होते? कृष्णाजी केशव दामले हे होते केशवसूत, म्हणजे आपलं उत्तर पर्याय 4. कृ के दामले म्हणजेच केशवसूत आणि प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे कोण? केशव कुमार. प्रश्न क्रमांक 48, खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता? तर या ठिकाणी पहा, अ, ई, उ हे काय आहेत? ऱ्हस्व स्वर आहेत, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय 1 अ हा ऱ्हस्व आहे. हा ई कसा असतो? दीर्घ. ऐ कसा असतो? संयुक्त स्वर नेहमी दीर्घ असतात, म्हणून ऐ देखील दीर्घ. आणि औ कसा? संयुक्त आहे म्हणून दीर्घच. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, खालीलपैकी कोणते भाववाचक नाम नाही? या ठिकाणी पहा, भाववाचक नाम कधी आणि कोणतं असतं? जेव्हा एखादं नाम विशेषणापासून बनतं आणि त्या नामाच्या वस्तूला किंवा व्यक्तीला स्पर्श करू शकत नाही, तेव्हा त्या ठिकाणी काय म्हणायचं? ते नाम काय असतं? भाववाचक नाम. मग या ठिकाणी पहा, शौर्याला आपण स्पर्श करू शकतो का? नाही. शौर्य काय झालं? भाववाचक नाम. सौंदर्य, सौंदर्याला स्पर्श करता येतो का? नाही करता येत, म्हणजे हे देखील भाववाचक नाम. आणि धैर्याला स्पर्श करता येतो का? नाही करता येत, म्हणजे धैर्य देखील काय? भाववाचक नाम. म्हणून या ठिकाणी पहा, गोदावरी जर व्यक्ती असेल, एक स्त्री असेल, तर तिला स्पर्श करता येईल का? करता येईल, म्हणजे या ठिकाणी गोदावरी काय असणार आहे? विशेष नाम, म्हणजे पर्याय 3 गोदावरी हे भाववाचक नाम नाही. प्रश्न क्रमांक 50, ते खूप कठोर आहेत या वाक्यात सर्वनाम कोणते? या ठिकाणी पहा, सर्वनाम कधी वापरतो आपण? जेव्हा वाक्यामध्ये नामाची पुनरावृत्ती होणार असते तेव्हा ती पुनरावृत्ती करायला लागू नये, पुन्हा पुन्हा एखादं नाव घ्यायला लागू नये म्हणून त्या नामाऐवजी काय करतो आपण? सर्वनाम वापरतो. उदाहरणार्थ काय? पाटील सर खूप ओरडतात, ते खूप कठोर आहेत. या ठिकाणी पुन्हा पाटील सर म्हणायला लागू नये म्हणून त्यांच्या जागी काय घेतलं आपण? ते म्हटलं, म्हणजे या ठिकाणी ते हे काय? या वाक्यातील सर्वनाम, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. ते हे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे? ते हे दर्शक सर्वनाम आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आजचे महत्त्वाचे प्रश्न. आता पाहूयात आजच्या व्हिडिओमधील माहितीच्या आधारे एक सराव प्रश्न. प्रश्न आहे, मिझोरम राज्याची राजधानी खालीलपैकी कोणती? ऐजवाल, अगरतळा, शिलाँग की दिसपूर?
तर मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि तुमचा या अगोदर देखील चांगला अभ्यास झाला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर नक्कीच देता येईल. जर तुम्हाला याचं उत्तर येत असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ आणि आपलं चॅनल नक्की शेअर करा. तसेच याचसारखी आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.